नमस्कार, मी गणेश आवरे एम एच मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। 16 ऑगस्ट रोजी अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवरती जो काही भाजीपाला आहे खरेदी विक्री या ठिकाणी सुरू झाली आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रचंड शेतकऱ्यांचा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आणि पुन्हा एकदा फूल उत्पादक जे काही शेतकरी आहेत यांच्यासाठी देखील एक आनंदाची बातमी आहे का उद्यापासून या मार्केटवरती फुलांची जी काही खरेदी विक्री आहे ती देखील या ठिकाणी होणार आहेत। आपल्या बरोबर बोलण्यासाठी बाजार समितीचे अध्यक्ष आहेत भानुदास तिकांडे साहेब। साहेब, शेतकऱ्यांनी या भाजीपाल्याला एकदम चांगला प्रतिसाद दिलाय, प्रचंड गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि एक आनंदाची बातमी अशी एक कळते की उद्यापासून फुलांची या ठिकाणी खरेदी आणि विक्री चालू होणार आहे। नेमकी शेतकऱ्यांना काय तुम्ही आव्हान करणार आहे? खरं तर 5 दिवसापासून आम्ही भाजीपाला बाजार सुरू केला आणि भाजीपाला बाजार सुरू केल्यानंतर शेतकऱ्यांची मागणी येते की फुलं फळं हे सर्व प्रकारचा भाजीपाला आपला शेतमाल इथं विक्री झाला पाहिजे। मी मागच्या याच्यामध्ये सांगितलं होतं की व्यापाऱ्यांची अडचण, आपल्याकडे व्यापाऱ्यांची कमतरता, त्यातून आपण व्यापाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना कन्व्हिन्स करून आता उद्यापासून फुलांचा व्यापार आपण चालू करतोय आणि थोड्या दिवसामध्ये फळांचा सुद्धा सर्व प्रकारची फळं, सर्व प्रकारची फुलं आणि भाजीपाला तर आपण सर्व प्रकारचा घेतोयच, तो यापुढेही आपण जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। येणाऱ्या शेतकऱ्यांना आपण सांगतोय आणि शेतकरी सुद्धा आतापर्यंत जो बाजार 4-5 दिवसाचा झालाय त्याच्यामध्ये समाधानी दिसतोय। त्यांचं समाधान पाहून आम्हालाही खूप समाधान वाटतंय। असेच जर प्रतिसाद शेतकऱ्यांनी ह्या बाजार समितीला दिला तर निश्चितच भविष्य काळामध्ये आपल्याला याहीपेक्षा चांगलं दरही मिळतील आणि आपली जी सोय आहे मुंबई किंवा पुण्याला जाण्याची जी गरज पडत होती किंवा नाशिकला आपण माल पाठवत होतो, संगमनेरला आपण माल पाठवत होतो, आज काही टोमॅटोचे शेतकरी मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की संगमनेरला आम्हाला जाऊन माल द्यायचा, त्याचं गाडी भाडं आणि शिवाय पेमेंट सुद्धा वेळेत नाही, 8 दिवस 15 दिवस कधी महिना संगमनेरला पेमेंट आम्हाला टोमॅटोचं मिळत नाही। परंतु शेतकऱ्यांना मी खात्री देतो तर तुम्ही ह्या बाजार समितीमध्ये आल्यानंतर मालाचा काटा झाल्यानंतर 1 तासाच्या आत तुम्हाला इथं पेमेंटची व्यवस्था केलेली आहे। त्यामुळं आपण कुठेही बाहेर जाऊ नये, सर्व प्रकारचा शेतमाल आपण याच बाजार समितीमध्ये आणावा अशी आपल्याला आवाहन करतो। थांबतो। जय हिंद। साहेब, आता जे काही हे जे काही भाजीपाला त्याचे पॅकिंग जर आपण पाहिलं 10 किलो 20 किलो असं जे पॅकिंग असतं, आता जे उद्या शेतकरी जे काही फुलं या ठिकाणी घेऊन येणार आहे ते पॅकिंग कसं करायचे नेमकं काय सांगाल त्याबद्दल? हां, फुलांच्या बाबतीमध्ये अडचण अशी येते की शेतकऱ्यांना जाळीची सवय लागलेली आहे, व्यापाऱ्यांना पण जाळीची सवय लागलेली आहे, परंतु सर्व शेतकऱ्यांकडे काही जाळीची व्यवस्था नाही किंवा त्यांच्याकडे ती सुविधा नाही। त्यामुळं उद्यापासून आपण शेतकऱ्यांना आवाहन करतोय की आपण 10 किलोच्या प्लॅस्टिक बॅगमध्ये 10 किलोच्या पॅकिंग प्रमाणे माल आणावा, त्याप्रमाणे त्यांचा लिलाव होईल अशी चर्चाही व्यापाऱ्यांबरोबर झाली। व्यापाऱ्यांनी त्याला संमती दिलेली आहे। त्यामुळं आपल्याला आवाहन करतो की आपण ही कारणं जी आहेत व आपल्याकडं वाहतुकीचं साधन नाही किंवा पॅकिंगची व्यवस्था नाही तर ती अडचण आपली दूर होण्यासाठी व्यापाऱ्यांना आपण आवाहन केलेलं आहे की शेतकऱ्यांचा जशा पद्धतीने माल येईल त्या पद्धतीने माल स्वीकारावा आणि आपला व्यवसाय व्यापाऱ्यांनी वाढवावा, शेतकऱ्यांनी पण त्यांचं योग्य दाम त्यांना द्यावं असं आवाहन आपण त्यांना केलेलं आहे आणि त्याचा प्रतिसाद म्हणून त्यांनी उद्यापासून या बाजार समितीमध्ये येण्याचं मान्य केलं आहे। 7-8 व्यापारी उद्या बाजार समितीमध्ये येऊन फुलाचा लिलाव करणार आहे। शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण याच्यामध्ये सर्व प्रकारची फुलं घेऊन आले तरी चालतील? सर्व प्रकारची फुलं, म्हणजे असं कोणतंही बंधन असणार नाही तर आज झेंडू नको किंवा शेवंतीच पाहिजे असं नाही, जे फुलं आपण पिकवतो ते आपण इथे घेऊन आलं चालेल। नक्कीच। या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी होते भानुदास तिकांडे, जे काही सभापती आहेत या ठिकाणचे बाजार समितीचे। आणि सर्व फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, उद्यापासून आपल्या अकोल्याच्या बाजार समितीवरती या ठिकाणी फुलांचा लिलाव आणि खरेदी आणि विक्री या ठिकाणी सुरू होणार आहे। प्रतिनिधी प्रवीण देठे, समी, गणेश आवरी, एम एच मराठी, अकोले, अहिल्यानगर।